नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आणि व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे. आज आपण कंप्लीट करणार आहोत आपला टॉपिक 1.8. मला माहिती आहे या चॅप्टरला आपण खूप दिवस लावतो, कारण की मधात माझी तब्येतच खराब होती 5 दिवस. त्याच्यामुळे 5 दिवस आपले पूर्ण वेस्ट गेले. त्याचा काही नाही, आपण करूया कंप्लीट. ही गॅरंटी माझी, कंप्लीट चॅप्टर लवकर करू आपण. ओके, टॉपिक आपला आहे 1.8, विच इज पोलन पोलन अरे यार सॉरी 1.8 पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन, तर याची डेफिनेशन काय आहे? इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्पोरोफायटिक टिश्यू. इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्पोरोफायटिक टिश्यू. स्पोरोफायटिक टिश्यूला आपण काय म्हणतो? स्टिग्मा. इट इज अ इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्पोरोफायटिक टिश्यू. स्पोरोफायटिक टिश्यूला आपण म्हणतो स्टिग्मा. त्यानंतर ही जी आपली प्रोसेस आहे, इंटरॅक्शन प्रोसेस, इट बिगिन्स विथ पॉलिनेशन. मी तुम्हाला पूर्ण लाईन टू लाईन शिकवत आहे आपल्या टेक्स्टबुकची, तर तुम्हाला पूर्ण जो टॉपिक आहे ना, तो पुरा क्लिअर होऊन जाईल. ओके, बिगिन्स विथ पॉलिनेशन, सेकंड एंड्स विथ fertilization. This process begins with pollination and ends with fertilization. यानंतर पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये काही इव्हेंट्स आहेत ते बघूया आपण. इव्हेंट्स, सगळ्यात पहिला इव्हेंट आहे, सॉरी गाईज हे स्क्रीन थोडी हँग मारत आहे, तरी मी ट्राय करील. 2 मिनिट. ओके, फर्स्ट इव्हेंट आहे डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा. ओके, दुसरी आहे एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल. ओके, आपल्या या पोलन पिस्टल इंटरॅक्शन मध्ये काही इव्हेंट्स आहेत. सगळ्यात पहिला इव्हेंट म्हणजे डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा. आपला जो पोलन ग्रेन आहे इट डिपॉझिटेड्स ऑन स्टिग्मा. दुसरा आहे एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल. ओव्ह्यूलला आपण म्हणतो सिनर्जिड. ओके, हे टॉपिक आपण पूर्ण बघितले आहे पहिले, ॲनोट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये वगैरे, मायक्रोपायलर एंड, चॅलाझल एंड वगैरे, त्यात पूर्ण हे टॉपिक्स हे जे आहेत ना, सिनर्जिड वगैरे, तिथं पूर्ण क्लिअर झालेलं आहे. ते तुम्ही बघा एकदा. ओके, तर हे इव्हेंट्स आहेत आपले पोलन पिस्टल इंटरॅक्शन मधले. आता हे झाले काही म्हणजे डेफिनेशन वाईज गोष्टी. आता आपण बघणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तो म्हणजे कन्सेप्ट या आपल्या पोलन पिस्टल इंटरॅक्शनचा. काय होते आता याच्यात लिहिण्याचं काही नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या माझ्या बोलण्यावर. काय होते पॉलिनेशनमध्ये, काय होते, असं नाही राहत की हर वेळेस राईट टाईप ऑफ म्हणजे पॉलन ग्रेनच तिथे पॉलिनेशनसाठी जाणार. कधी कधी रॉंग टाईप म्हणजे रॉंग पॉलन ग्रेन पण जाऊ शकते. आता मग हा जो रॉंग आहे की राईट आहे, याला ओळखायची म्हणजे फंक्शन कोणाकडे असते, तर ते असते आपल्या पिस्टिलकडे. काय होते पॉलिनेशनमध्ये, दरवेळेस असं नाही होत की राईट पोलन ग्रेनच तिथे जाऊन पॉलिनेशन करेल. कधी कधी रॉंग पण जाऊ शकते. म्हणजे रॉंग म्हणजे ज्याच्याने पॉलिनेशन नाही होणार. तर ही ॲबिलिटी कोणाकडे आहे की हा राईट आहे की हा रॉंग आहे, तर पिस्टिल हॅज द ॲबिलिटी to recognize
अँड एक्सेप्ट. आता रिकग्नाइज करायला तर मग एक्सेप्टही करेल ना, कारण की आपल्याला पॉलिटिशियन प्रोसेस करायची आहे. ओके, रिकग्नाइज म्हणजे तो ठरवेल धिस इज राईट और धिस इज रॉंग. त्यानंतर एक्सेप्ट करेल. एक्सेप्ट केल्यानंतर पॉलिटिशियन प्रोसेस चालू होईल. एक्सेप्ट इथेच काहीतरी प्रॉब्लेम आहे गाईस. एक्सेप्ट द राईट और compatible पोलन. ओके, आणि मग जो पिस्टिल जो रॉंग टाईप ऑफ जो पोलन ग्रेन निवडेल त्याला ते पिस्टिल का करून टाकणार, डिस्कार्ड. ओके, राईटला तो घेऊन पकडेल, एक्सेप्ट करेल आणि त्याच्यानंतर पॉलिनेशन होणार. आणि जो रॉंग होईल पोलन ग्रेन त्याला तो करणार पिस्टिल डिस्कार्ड. त्यानंतरचा टॉपिक आहे प्रोटीनबद्दल. काय होते, जी आपल्या पोलन ग्रेनची कम्पॅटिबिलिटी और इनकम्पॅटिबिलिटी आहे. म्हणजे कम्पॅटिबिलिटी म्हणजे इट इज कम्पॅटिबल फॉर प्रोसेस ऑफ पॉलिनेशन, म्हणजे तो राईट टाईपचा पॉलन ग्रेन आहे. इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे त्याच्याने पॉलिनेशन नाही होणार, म्हणजे तो रॉंग टाईपचा पॉलन ग्रेन आहे. तर ही जे इनकम्पॅटिबिलिटी और कम्पॅटिबिलिटी हे कोण ठरवते, ते ठरवतात स्पेशल प्रोटीन्स. स्पेशल प्रोटीन्स determine compatibility and incompatibility of pollen pistil इंटरॅक्शन. म्हणजे पोलन पिस्टल इंटरॅक्शन हा होणार की नाही होणार याची जिम्मेदारी राहते स्पेशल प्रोटीन्सची. ओके, इतकं समजलं का? ओके, आता या प्रोसेसमध्ये काय काय होते, या पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये सगळ्यात पहिले होते पोलन रिकॉग्नायझेशन. म्हणजे जो पोलन राईट टाईपचा आहे की रॉंग टाईपचा आहे हे रिकॉग्नायझेशन प्रोसेस होते. आणि रिकॉग्नाइज कोण करते, पिस्टिल. आपण बघितलं ना पहिलेच, पिस्टिल रिकॉग्नाइज अँड एक्सेप्ट राईट और रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन. त्यानंतर होते प्रमोशन आणि थर्ड इनहिबिशन. या पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये काही स्टेप्स होतात. त्या स्टेप्सपैकी पहिली म्हणजे कोणची, पोलन रिकॉग्नायझेशन. इट आणि कशात, बाय हेल्प ऑफ पिस्टिल. त्यानंतर प्रमोशन, त्यानंतर इनहिबिशन ऑफ पोलन. मी होप करतो तुम्हाला इतका भाग समजलेला आहे. ओके, तर आता काय आहे, जो आपला स्टिग्मॅटिक सरफेस आहे इट रिफ्युजेस द रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन. आपला जो स्टिग्मॅटिक सरफेस आहे तो काय करते, रिफ्यूज करते आपला, म्हणजे तो बंदी घालते रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेनला. त्याच्यानंतर जे आपले इंट्रास्पेसिफिक पोलन ग्रेन्स राहतात तेच फक्त जर्मिनेट होतात. इंट्रा स्पेसिफिक पोलन ग्रेन्स germinate successfully आणि दे आर ऑपरेटेड बाय द फिजिओलॉजिकल मेकॅनिझम. हे आपल्या टेक्स्टबुकचीच लाईन आहे. काय, अ फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स टू इन्शुअर दॅट ओनली इंट्रास्पेसिफिक पोलन ग्रेन्स जर्मिनेट. काय होते, इंट्रास्पेसिफिक पोलन ग्रेन्स जर्मिनेट सक्सेसफुली. त्यानंतर आपले जे कॉम्पॅटिबल पोलन ग्रेन असतात
कॉम्पॅटिबल म्हणजे राईट टाईप ऑफ, म्हणजे ज्याच्याने पॉलिनेशन होणार. दे ॲब्सॉर्ब्स द वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम सरफेस ऑफ स्टिग्मा. कॉम्पॅटिबल, मी जे लिहून देतात ना, तुम्ही आपल्या टेक्स्टबुक नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. मी एकदम इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत म्हणजे पॉईंट्स ते मी तुम्हाला लिहून देतो. कॉम्पॅटिबल पोलन ग्रेन्स ॲब्सॉर्ब्स water and nutrients from surface of stigma. ओके, आता कॉम्पॅटिबल आहेत तर काही विषयच नाही. कॉम्पॅटिबल आहेत म्हणजे पॉलिनेशन होणार. तर आफ्टर ॲब्झॉर्बिंग द वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सरफेस ऑफ स्टिग्मा काय होता, मग जर्मिनेशन होते. मग नंतर पोलन ट्यूब भेटते आपल्याला. आफ्टर दिस काय होते, आफ्टर दिस जर्मिनेशन, सॉरी स्पेलिंग, germination takes place and pollen tube is produced. ओके, काय होते, जर्मिनेशन होते, त्यानंतर आपल्याला भेटते पोलन ट्यूब. काय भेटते, पोलन ट्यूब. ओके, आपल्या इथे जे स्पेसिफिक केमिकल्स असतात ना ते इन्श्युअर करतात की त्याची ग्रोथ होत आहे. म्हणजे इट्स ग्रोथ थ्रू द स्टाईल इज डिटरमाइंड बाय स्पेसिफिक केमिकल. द केमिकल्स प्रेझेंट इन द अवर पोलन ग्रेन म्हणजे स्टिग्मामध्ये, पोलन ग्रेन नाही, स्टिग्मामध्ये जे स्पेसिफिक केमिकल्स असतात ते इन्श्युअर का करतात की ते त्यांची ग्रोथ होत आहे. आणि ते ग्रोथ कुठून होत आहे, थ्रू स्टाईल. ओके, त्यानंतर द स्टिग्मॅटिक सरफेस प्रोव्हाइड्स द इसेन्शियल प्रीरिक्विसाइट्स फॉर सक्सेसफुल जर्मिनेशन. स्टिग्मॅटिक सरफेस प्रोव्हाइड्स द इसेन्शियल प्रीरिक्विसाइट्स फॉर सक्सेसफुल जर्मिनेशन. ओके, विच आर अब्सेंट इन पोलन ग्रेन्स. प्रीरिक्विसाइट म्हणजे काही, म्हणजे ते हेल्पफुल नीड्स ते आपलं हे करतात जे पोलन ग्रेनमध्ये नसतात. म्हणजे जे गोष्टी पोलन ग्रेनकडे नाही अवेलेबल आहेत ते का करतात, स्टिग्मॅटिक सरफेस पोलन ग्रेनला देतात. ओके, त्याच्याने इफेक्टिव्ह पॉलिनेशन टेक्स प्लेस. समजलेत का? गाईचं यात समजून आलं काहीच नाही, तुम्ही फक्त एकदा वाचाल ना, म्हणून मी वाचत आहे. ओके, ज्यात समजून आले गोष्टी आल्या मी ती समजवणार, कारण की इथं काही सेन्सच नाही त्या वाचण्या म्हणजे समजण्याचं. ओके, जे आहे ते मी वाचून दाखवत आहे. त्यानंतर काय होते, द पोलन ट्यूब इज फायनली पुश थ्रू द ओव्ह्यूल अँड रिचेस द एम्ब्रियो साइट. जो आपला पोलन ट्यूब बनते कशात, वरती आपण बघितलं ना, जर्मिनेशन होते, मग नंतर आपल्याला पोलन ट्यूब भेटते. मग हा पोलन ट्यूब का होते, इट इज पुश थ्रू द ओव्ह्यूल अँड रिचेस द एम्ब्रियो साइट. ओके, एम्ब्रियो साइटपर्यंत आला आपला पोलन ट्यूब. त्यानंतर द टिप ऑफ द पोलन ट्यूब एंटर्स इन द वन ऑफ द सिनर्जिड्स अँड रप्चर्स टू रिलीज द कंटेंट्स. आपला जो पोलन ट्यूबचा टीप असते, टीप ऑफ द पोलन ट्यूब, इट एंटर्स द वन ऑफ द सिनर्जिड्स. आता वन ऑफ द सिनर्जिड म्हणजेच का, आपल्याकडे 2 सिनर्जिड राहतात ना, 2 सिनर्जिड्स राहतात आपल्याकडे. तर इट एंटर्स द वन ऑफ द सिनर्जिड. ओके, वन ऑफ द सिनर्जिड अँड रप्चर्स टू रिलीज कंटेंट्स. तो काय फुटते, आपला टीप ऑफ द पोलन ट्यूब तिथून काय होते, रप्चर्स होते, मग तिथून कंटेंट्स बाहेर निघतात. ओके, त्यानंतर ड्यू टू पोलन पिस्टल इंटरॅक्शन इंटेन्स कॉम्पिटिशन डेव्हलप्स इवन इन द कम्पॅटिबल पोलन ग्रेन्स. ओके, बरोबर आहे. ड्यू टू द पोलन पिस्टल इंटरॅक्शन
इंटेन्स कॉम्पिटिशन डेव्हलप्स इवन इन द कम्पॅटेबल पोलन ग्रेन्स. याच्यात समजून लाईक काही नाही, फक्त तुम्ही एकदा वाचा ते. ओके. त्यानंतर इट ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. हा पोलन पिस्टल इंटरॅक्शन टेक्स प्लेस अँड इम्पॉर्टंट रोल. थांबा आपण लिहून टाकूया. पोलन पिस्टल जिथे वाचण्याची वेळ आहे तिथे मी वाचेल. ओके. आणि जिथे समजवण्याची म्हणजे असं वाटेल मला की जिथे समजवायचं आहे तिथे मी समजवणार. कारण की आता तुम्ही पहा, फालतू टाईम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही. कारण की जिथे आपल्याला समजवायची गोष्टच नाही, डायरेक्ट आपल्याला समजून म्हणजे रीड करून समजत आहे, तिथे समजवण्याची का गरज. ओके. तर पोलन पिस्टल इंटरॅक्शन प्लेज, हे जे मी लिहून देताना गाईज, हे तुम्ही एकदम म्हणजे नाही का, म्हणजे इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत टेक्स्टबुकच्या आपल्या पार्टमधून तिथून मी सांगतो. प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. काय? पोलन पिस्टल इंटरॅक्शन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. त्यानंतर सुक्रोज इंड्युसेस पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन विट्रो. ओके. सुक्रोज इंड्युसेस पोलन germination and tube growth in vitro. Sucrose induces pollen germination and tube growth in vitro. त्यानंतर ॲडिशन ऑफ बोरिक, याच्यानंतर आहे ॲडिशन of boric acid facilitates, अरे यार सॉरी गाइस, थोड़ी स्क्रीन हैंग मारता है. and accelerate pollen germination. जर आपण बोरिक ॲसिड ॲड करू तर आपला जो पोलन जर्मिनेशन आहे इट ॲक्सेलरेट्स, म्हणजे त्याची स्पीड वाढेल. कशामुळे? ॲडिशन ऑफ बोरिक ॲसिड. ओके. हा झाला आपला पोलन पिस्टल इंटरॅक्शनचा भाग. यानंतर आपला एक शॉर्ट टॉपिक येते जो आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. काय बघूया आपण. 2 मिनिट. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. याच्यात काही नाही, वाचून तुमचा होऊन जाईल. इट इज वन ऑफ द मेजर अप्रोचेस यूज इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट. यूज्ड इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट म्हणजे याचा सगळ्यात जास्त यूज कशात होतो? ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटमध्ये. ओके. बस जास्त समजवण्याला काही नाही, वाचून तुमचं होऊन जाईल. आर्टिफिशियल इट इज द मेजर अप्रोचेस यूज इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट. आता क्रॉप इम्प्रूव्हमेंट आला म्हणजे हा सगळ्यात जास्त इट प्लेड्स वायटल रोल इन ॲग्रिकल्चर. ओके. त्यानंतर ओनली डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड
हँड पॉलिनेशन होते याच्यात. हँड पॉलिनेशन काय होते? ओनली डिझायर्ड पॉलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड यूज्ड फॉर फर्टिलायझेशन. म्हणजे याच्यात हँडनी आपण काय करतो, जे आपले डिझायर्ड पॉलन ग्रेन्स आहेत, म्हणजे राईट टाईप ऑफ डिझायर्ड, कम्पॅटिबल हे शब्द आले म्हणजे आपण कशाबद्दल बोलतो, राईट टाईप ऑफ पॉलन ग्रेन्स. आणि रॉंग टाईप ऑफ आले म्हणजे अनडिझायर्ड, इनकम्पॅटिबल. ओके ना, हे तर काही हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. का होते, जे राईट टाईप ऑफ जे पोलन ग्रेन्स राहतात त्याला आपण काय करतो, दे आर हँड पॉलिनेटेड. हँड पॉलिनेटेड म्हणजे आपण हाताने ते निवडतो. ओके, त्यानंतर फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. त्यानंतर आहे, दिस इज अकम्प्लिश्ड थ्रू इमॅस्क्युलेशन अँड बॅगिंग प्रोसिजर. लास्ट लाईन आहे, accomplished through emasculation and bagging. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनमध्ये काय बघितलं आपण? इट इज द मेजर अप्रोच इन क्रॉप डेव्हलपमेंट. त्यानंतर जे आपले डिझायर्ड पोलन ग्रेन्स असतात त्याला आपण काय करतो, हँड पॉलिनेशन करतो. दे आर हँड पॉलिनेटेड. आणि नंतर ते निवडल्यानंतर दे दे त्याला आपण फर्टिलायझेशनसाठी हे करतो, आपण पाठवतो. त्यानंतर दे आर अकम्प्लिश्ड थ्रू इमॅस्क्युलेशन अँड बॅगिंग. ओके, हा झाला आपला टॉपिक 1.8. सॉरी, टॉपिक 1.8 झाला आपला कंप्लीट. मी होप करतो तुम्हाला हा समजला असेल. याची काही म्हणजे असं समजलेला काही होता नाही. तुम्ही जर हा पोलन पिस्टल इंटरॅक्शन रीड केला तरी तुम्हाला हा टॉपिक पूर्ण समजून जाईल. काय समजण्यालायक काही नाही आणि समजवण्यालायक पण काही नाही. ओके, तर होप करतो तुम्हाला मी जे शिकवत आहे ते समजत आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. मला सांगायला आवडत नाही सबस्क्राईब करा वगैरे, तरी आता चॅनल वाढवायसाठी काही करायला लागेल, आपल्याला सांगायला लागेल. ओके, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. ओके, चला आजसाठी इतकंच. अभ्यास करत राहा. बाय.